आज हा संदेश सोडून जो कोणी पुढे जाईल त्याच्या आयुष्यात, त्याच्या घरात मी परत कधीही येणार नाही. आणि जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत पाहील त्याच्या आयुष्यात माझा आशीर्वाद कायम राहील. त्याला कोणाच्याही मागे न करता त्याचा गेलेला मान मी परत मिळवून देईन. भांडणाऱ्या लोकांना मी त्यांना धडा देईन. काळजी न करता सर्व सुख, सर्व संपत्ती त्यांना प्राप्त होईल. सर्व इच्छा, सर्व प्रार्थना पूर्ण होणार. जे मागशील ते तुला मिळणार. तुझे भाग्य कधी बदलणार हे तू आज ऐकून घे. हा योगायोग नाही. तुझ्या आयुष्यातील सर्व अडचणी आता दूर होणार. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. हेच तुझं नशीब उजळेल. तू एकटेपणात राहतोस, तू दुःखी नाहीस. तुझ्या दुःखाचे दिवस आता संपणार. वाईट शक्ती निघून जाणार. झटकून टाक सगळी नाती. प्रत्येक श्वास तू आनंदाने जग. जो भक्त हा संदेश ऐकून घेईल त्याचे आयुष्य मी बदलून टाकणार आहे. त्यामुळे आता तू रडणे थांबव. आता तुझ्या आयुष्यात तू कधीच रडणार नाहीस. आता तुला धनलाभ होणार आहे. हा खास संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. तुला कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होऊन तुझं भाग्य बदलणार आहे. माता लक्ष्मीची कृपा तुझ्यावर होणार आहे. हा संदेश तुला साक्षात स्वामी आईने पाठवलेला आहे. मनातून मला तू मानतोस ना, म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत स्वामी माऊलींनी पाठवला आहे. हा आशीर्वादरूपी संदेश तुला भाग्यवंत ठरवणार आहे. जर तू तुझे भाग्य बदलणार असशील तर होय स्वामी आई असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर. मी तुला आज मोलाचा अमूल्य असा संदेश सांगणार आहे. बाळा, तो तू लक्ष देऊन ऐक. समाजामध्ये जर तुला स्वतःची किंमत वाढवायची असेल, लोकांनी तुला चारचौघांमध्ये नोटीस करावं असं वाटत असेल, तर आज हा संदेश तू शेवटपर्यंत नक्कीच ऐक. ज्यामुळे तुझी समाजामध्ये एक वेगळीच इमेज तयार होणार आहे. होय, सगळ्यात प्रथम तुला करायची आहे ती गोष्ट म्हणजे कोणाच्याही पुढे पुढे करायची नाही. एखाद्याने आपल्याला काही विचारलं नसेल किंवा काही काम सांगितलं नसेल तर त्याच्या पुढे पुढे तुम्ही करू नका. यामुळे त्या व्यक्तीला तुमची किंमत राहत नाही. तो तुम्हाला फक्त गृहीत धरतो. जोपर्यंत कोणीही स्वतःहून येऊन तुम्हाला काही सांगत नाही तोपर्यंत त्याच्या पुढे पुढे तुम्ही कधीच करू नका. होय माझ्या बाळा, जशास तसे तू वागायला शिक. नेहमी तू लक्षात ठेव, जो आपल्याशी जसा वागतो आपण देखील त्याच्याशी तसेच वागले पाहिजे. तेव्हाच लोक आपल्याला किंमत देतात. कोणी कसाही वागला आणि तुम्ही जर त्याच्याशी फक्त चांगलेच वागत गेलात तर समोरचा व्यक्ती तुमची किंमत करत नाही, तुम्हाला महत्त्व देत नाही. जो तुमच्याशी जसा वागतो त्याच्याशी तसंच वागा. तेव्हाच लोक सरळ वागतात आणि आपली इज्जत राहते. जर पटत असेल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या पुढे पुढे करणाऱ्या मित्राला तुम्ही शेअर करा. जिथे आपल्याला बोलावलेलं नसेल तिथे तुम्ही जाऊ नका. जिथे तुम्हाला बोलावलं नसेल त्या ठिकाणी कधीच जायचं नाही. समोरच्या व्यक्तीने आपल्याला बोलावलं नाही हे देखील दुसऱ्याजवळ सांगायचं नाही. यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की आपण त्या गोष्टीची खंत करत आहोत. एखाद्याने आपल्याला बोलावलं नाही तर मनाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. आणि ही गोष्ट विसरायची सुद्धा नाही. कारण आज त्याची वेळ आहे, उद्या तुमची वेळ येणार. त्यावेळी आपण देखील त्या व्यक्तीशी तसंच वागायचं. होय बाळा, तू सर्वात प्रथम स्वतःचा आदर करायला शिक. तू जर स्वतःचाच आदर केला नाहीस तर लोक तुझा आदर का करतील. त्यामुळे स्वतःला महत्त्व दे, स्वतःमध्ये बदल कर आणि स्वतःचा आदर तू सर्वात प्रथम स्वतः कर. राहणीमान सुधार. आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हाच दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो. म्हणून आपलं राहणीमान अतिशय चांगलं असलं पाहिजे. गबाळासारखे नेहमी राहू नका. नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा. नवीन गोष्टी शिकत राहा. नेहमी काही ना
काही शिकत राहिले पाहिजे. तरच आपली इज्जत वाढते, लोक आपली किंमत करायला लागतात. आपल्याला खूप काही येते, म्हणून लोक आपल्या संपर्कात येऊ लागतात. त्यासाठी आपल्याला पण ते करता आलं पाहिजे. माझ्या बाळा, सर्वांपासून थोडंसं अंतर ठेवूनच तू राहत जा. जर आपण रोज एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस त्या व्यक्तीला ते चांगलं वाटेल, पण काही दिवसानंतर ती व्यक्ती आपला कंटाळा करायला लागते. म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा. त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल. तुम्ही जर नेहमीच कोणासाठी एनी टाईम अवेलेबल राहिलात तर ती व्यक्ती तुम्हाला व्हॅल्यू देणार नाही. त्यामुळे तुम्ही थोडंसं अंतर ठेवा. परत त्यांच्या आयुष्यात तुम्ही जाऊ नका आणि आपली इज्जत कमी करून घेऊ नका. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत घेणे टाळा. कुठल्याही लहान-सहान गोष्टीसाठी लगेच दुसऱ्याची मदत घेणे चुकीचे आहे. यामुळे ती व्यक्ती तुम्हाला कमी समजायला लागते. थोडीफार स्वतःची बुद्धी चालवून स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्ही सक्षम आहात असे समोरच्यालाही वाटते आणि तो तुमचा आदर करायला लागतो. आणि मदत पाहिजे असेल, माणसांची कोणी मिळत नसेल तर भगवंताची मागा. भगवंताला डोळे बंद करून शांत चित्ताने त्याचे ध्यान करा. नक्कीच तुम्हाला आलेल्या संकटातून मार्ग निघेल आणि त्यातून तुम्ही यशस्वीरित्या बाहेर पडाल. पण हा विश्वास आपल्या भगवंतावर पाहिजे. जर आपला भगवंतावर विश्वास असेल तर माझा देव, माझी स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, नेहमी आपल्या घरातील भांडण जर होत असतील तर ते दुसऱ्याला मध्ये पडून मिटवून घेऊ नका. यामुळे समोरच्यांना फक्त एंटरटेनमेंट होते. तुमच्यामध्ये काही पर्सनल वाद असतील तर ते तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे वाद सोडवण्यासाठी नातेवाईक किंवा मित्रमंडळींना बोलू नका. यामुळे हे नेहमी भांडतात अशी इमेज तयार होते आणि हीच लोक नंतर तुमची इमेज कमी करतात आणि तुम्हाला किंमत देत नाहीत. तुमचे सर्वच दुःख इतरांसोबत वाटू नका. तुम्ही जर प्रत्येक वेळेस आयुष्यात काही वाईट घडत असेल ते दुसऱ्याजवळ सांगत राहिलात तर समोरच्याला वाटतं याचं रोजच तेच चालू आहे. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सुखामध्ये सगळे आपल्यासोबत असतात, दुःखामध्ये कोणीही नसतं. दुःखाच्या किंवा संघर्षाच्या काळात आपल्याला एकट्यालाच सामना करावा लागतो. म्हणून स्वतःमध्ये जिद्द ठेवा. सर्व दुःख इतरांसोबत वाटत फिरण्यापेक्षा त्यातून मार्ग काढून ताठ मानेने जगा. यामुळे लोक आपोआप तुमची इज्जत करायला लागतील आणि तुम्हाला मानसन्मान मिळेल. कामापुरता मामा. हल्लीच जग अतिशय स्वार्थी आहे. कोणीही गरजेशिवाय आपल्याशी बोलत नाही. म्हणून आपली वागणूक अशी असली पाहिजे की ज्या व्यक्तीसोबत आपल्याला जेवढं काम असेल तेवढ्यापुरताच संपर्क ठेवावा. रिकाम्या वेळेत तासनतास गप्पा मारत बसू नये. जेवढी आपली जवळीक वाढते तेवढी आपली किंमत कमी होत जाते. काम असेल तर इतरांजवळ जायचं. इतर वेळेस स्वतःसाठी वेळ द्यायचा. आपल्यामध्ये काय कमी आहे यावर अभ्यास करायचा आणि त्यावर काम करायचं. बघा, यशस्वीरित्या तुम्ही यशाचं उंच शिखर नक्कीच पार कराल. अनेक वेळेस आपण लोकांना जरा जास्तच महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते. कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात. स्वतःचा मानसन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून थोडं अंतर ठेवा आणि कुणाला आपण किती महत्त्व देतो याची काळजी घ्या. महत्त्व द्यायचे असेल तर ते स्वतःला द्या. जो वेळ तुम्ही दुसऱ्यांसाठी देता तो वेळ स्वतःला द्या. कारण आपणच आपल्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत राहतो आणि आपल्या पाठीशी आपला भगवंत कायम सावलीप्रमाणे असतो. जर तुमच्याही तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर राजाधिराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. माझ्या बाळा, तू एवढाही साधा भोळा राहू नकोस. लोकांचा स्वभाव ओळखायला शिक.
काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्याशी सहज मनमोकळेपणाने वागत जातो. पण समोरची व्यक्ती त्याचा चुकीचा अर्थ काढू शकते. कोणाशी जवळीक निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखून मगच वाग. एखाद्याने जर आपला अपमान केला असेल तर त्याच्या अपमानाचा बदला भांडून नाही तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा. कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व काही वेळेवर सोडून द्यायचं. कारण वेळ प्रत्येकाची येते आणि वेळच त्या व्यक्तीला उत्तर देते. आज त्याची चांगली वेळ आहे, उद्या आपली सुद्धा चांगली वेळ येणारच. त्यासाठी वेळेलाही थोडासा वेळ दिला पाहिजे. जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचे असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा. कोण काय करतंय, कशासाठी करतंय, कोणासाठी करतंय याकडे अजिबातच लक्ष द्यायचं नाही. तुम्ही जर या सगळ्या गोष्टींपासून जितकं स्वतःला लांब ठेवाल तितके तुम्ही जास्त आनंदी राहाल. दुर्लक्षाय नमः या मंत्राचा तुम्ही वापर करायचा. दुसऱ्याच्या आयुष्यात सारखं डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य चांगलं बनवण्याचा प्रयत्न करायचा. बाळा, तुमच्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना सांगत बसू नका. लोकांना तुमच्या गोष्टी ऐकण्यात काहीही इंटरेस्ट नसतो. त्यामुळे मोजक्याच गोष्टी इतरांसोबत शेअर करा. बाकीच्या गोष्टी पर्सनल ठेवा. गरजेपेक्षा जास्त व्यर्थ बडबड करणे टाळा. आपले शब्द नेहमी मोजून मापून बोला. जास्त बडबड केल्यास लोक आपल्याला अतिशहाणा समजतात. म्हणून बोलताना जेवढं गरजेचं असेल तेवढंच बोला. यामुळे लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन चांगलं पडतं आणि लोक आपल्या स्वभावाने प्रभावित होतात. एक चांगली व्यक्ती व्हा. आपल्या स्वतःमधील कमतरता ओळखून त्यावर नेहमी काम करा. आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करू शकाल. जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी साध्य करता तेव्हा आपोआपच लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढते. लोकांकडून अपेक्षा करणे सोडून द्या. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर समोरची व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजेल. म्हणून स्वबळावर जगण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा स्वाभिमान राखा. एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर समोरच्याला एकदा विचारून पहा. जर समोरची व्यक्ती तुमची मदत करत नसेल तर त्याला परत विनंती करू नका. त्याच्याकडे जाऊ नका. कारण शेवटी स्वतःचा स्वाभिमान देखील महत्त्वाचा असतो. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. जर तुम्हाला हा संदेश आवडत असेल तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. आपल्याला टेन्शन देणारे या जगात काही कमी नाहीत. टेन्शन देणाऱ्या लोकांपासून आपण शांत राहूनच सुटका करून घेतली पाहिजे. कारण बरेचसे लोक कोणतेही कारण नसताना आपल्याला त्रास देत असतात. आणि आपण काय करतो? आपणही जशास तसे वागतो, राग करतो, चिडचिड करतो आणि तिथेच आपला डाव फसतो. त्यामुळे तुम्ही शांत चित्ताने आलेल्या संकटांवर मात करायला शिका. खूप मोठा अडथळा आयुष्यात आला की समजायचं आपण विजयाच्या खूप जवळ आलो आहोत. म्हणून हार मानायची नाही, दुःखी राहायचं नाही. कितीही संकटे आली तरी डगमगून जायचं नाही. खंबीरपणे एक पाऊल पुढे टाकत चालत राहायचं. चतुर बनायचं, शहाणपणाने राहायचं. स्वतःची इज्जत आपण स्वतःच करायची. लोकांकडून इज्जतीची अपेक्षा नाही करायची. बाळा, नेहमी व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. रिकाम्या लोकांना बहुतेक वेळा निरुपयोगी समजले जाते. आपल्या भावना नियंत्रणात ठेवा आणि लोकांसमोर हसण्याचे पात्र होऊ नका. कधीही दररोज ते काम करा ज्याला करण्यास तुम्हाला भीती वाटते. दररोज तेच काम करा जे लोक सहसा करत नाहीत. एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही तर लाज न बाळगता ती परत विचारायला कमीपणा मानू नका, कारण ती तुमच्यासाठी नवीन आहे.
जर तुम्ही म्हणता की मी हे काम करू शकतो, तर ते पूर्ण करा. कारण जेव्हा लोकांना एखादी गोष्ट सहज मिळते, तेव्हा ते तिचा आदर करणे बंद करतात. आपल्या चेहऱ्यावरचं हास्य कधी कमी होऊ देऊ नका, नाहीतर लोक तुमच्याकडे लक्ष देणं थांबवतील. लोकांना असं वाटलं पाहिजे की अरे, याच्या आयुष्यात एवढं दुःख असताना हा एवढा आनंदी कसा. आपल्या आवाजात थोडी गोडी ठेवा आणि उगाच बोलणं बंद करा. गरज असेल तेव्हाच बोला, म्हणजे लोक तुमचा आदर करायला लागतील, नाहीतर तुम्हाला कचरा समजतील. तुम्ही स्वतःला अद्वितीय समजा, म्हणजे लोक तुम्हाला अद्वितीय, अद्भुत समजतील. लोकांचं काय आहे, त्यांच्या मनासारखं नाही झालं तर ते देवाला सुद्धा नावं ठेवतात, देवातही दोष काढतात. आणि शेवटी आपण तर माणसं आहोत. त्यामुळे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. आपण कसे आहोत हे प्रत्येकाला माहीत असतं. बाहेरून जरी आपण वेगळे दिसलो, तरी प्रत्येकाची अंतरात्मा त्याला सांगत असते की तू कसा आहेस. त्यामुळे आपल्या अंतरात्म्याशी कधीही खोट बोलू नका आणि तसे वागू नका. बाळा, प्रत्येक वेळी टाइमपास करणे बंद करा. यामुळे लोक तुमच्याबद्दल चुकीचे विचार करतात. अशा लोकांना समाजात काहीच महत्त्व नसतं. फालतू, बिनकामाच्या लोकांसाठी फुकट वेळ वाया घालवणं सर्वात आधी बंद करा. यामुळे तुमचा सन्मान कमी होतो. जे लोक तुम्हाला वेळ देतात, फक्त त्यांनाच वेळ द्या आणि आयुष्यातील या अमूल्य वेळेचा सदुपयोग करा. इतरांसोबत आपले दुःखाचे अनुभव सांगू नका, कारण इथे तुमच्या दुःखाबद्दल कोणालाही सहानुभूती नसते. कोणालाही आपल्या सगळ्या गोष्टी सांगत बसू नका. ज्या जशा आहेत त्या तशाच राहू द्या, कारण कोणाला काही सांगून आपल्या आयुष्यातील दुःख कमी होत नाही. आपल्या सवयी जर आपण बदलल्या तर आपल्या आयुष्याची माती होत नाही. त्यासाठी आपल्या सवयी सर्वात आधी बदलायला हव्यात. लवकर उठणे, थोडासा व्यायाम करणे, ध्यान करणे हे खूप महत्त्वाचे आहे. सतत चिंता आणि काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. सततची चिंता आणि काळजी करून आजार ओढवून घेऊ नका. चिंता आणि काळजीमुळे स्त्रियांमध्ये जास्त आजार वाढतात. त्यामुळे काळजी करून काहीही साध्य होत नाही. मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका. स्वतःला कमी लेखू नका. यामुळे आत्मविश्वास कमी होतो. आणि जर तुमच्यातच कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये कसे वागाल. त्यामुळे कर्तव्य आणि आळस यामधील फरक ओळखा. आळस सोडून द्या. आळस झटकून कामाला लागा, म्हणजे आयुष्यात पुढे जाणे शक्य होईल. कितीही झालं तरी दुःखी राहायचं नाही. आयुष्यात आनंदी हस्त खेळत राहायचं. आजचं आयुष्य उद्या नसेल हे लक्षात ठेवा. म्हणून आजचा क्षण आनंदाने भरभरून जगा. आणि भगवंताचे नामस्मरण करायला विसरू नका. कारण जो भगवंताचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात भगवंताची सावली कायम असते. जर तुम्हालाही तुमच्या देवावर विश्वास असेल तर तुमच्या भगवंताचे जप तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरतो. त्याच्या चांगल्या वाईट कर्मांची फळे तो स्वतःच भोगत असतो. काल हा जीवन समजून घेण्याची एक संधी होती. उद्या जीवन जगण्याची दुसरी संधी आहे. म्हणून आजचा दिवस आनंदाने भरभरून जगा. केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर मन असतं. काळ कधी कोणता रंग दाखवेल हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळालं असतं आणि पहाटे वनवास मिळाला नसता. मित्रांनो, अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवतं. मनुष्याने स्वतःवर विश्वास ठेवला तर ती शक्ती बनते आणि इतरांवर अंधविश्वास ठेवला तर ती कमजोरी ठरते. तुम्ही कधी बरोबर होतात हे कोणालाच आठवत नाही,
पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं. म्हणून लोकांना वेळेवर खुश ठेवण्याचा अट्टहास सोडा आणि स्वतःसाठी जगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मनातून उगम पावणारे काही विचार शब्दांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एकमेव स्थान म्हणजे हे चॅनल. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की टाईप करा. काळजी, अपेक्षा, अस्थिरता हे सगळं मनात गोंधळ घालत असेल हे मला ठाऊक आहे. पण आता मला तुमच्याशी काही फारच मौल्यवान आणि आवश्यक गोष्टी बोलायच्या आहेत. हे आयुष्य जसं तुम्ही अनुभवत आहात ते केवळ घटना आणि परिस्थितींचं संकलन नाही. हे एक साधन आहे, एक निमित्त आहे स्वतःला शोधण्याचं, स्वतःशी मैत्री करण्याचं. खूप वेळा असं वाटतं की आपण एकटे पडलो आहोत, कुणालाच आपली काळजी नाही. पण ही फक्त मनाने निर्माण केलेली एक काल्पनिक भावना असते. सध्या चाललेला काळ तुम्हाला तोडायला आलेला नाही, तर तुम्हाला अजून मजबूत बनवायला आलेला आहे. दिवसभराच्या चिंता, कामाचा भार, नात्यांमधील तणाव सगळं एकाच वेळी अंगावर येतं. पण हे लक्षात ठेवा, संकट ही एक परीक्षा असते आणि परीक्षा त्याच माणसाची घेतली जाते ज्याच्या आयुष्यात काहीतरी भव्य घडायचं असतं. कधी कधी वाटतं की सगळंच संपून जावं, पण अगदी त्याच क्षणी जीवन एक नवा मार्ग दाखवतं. तो मार्ग हळूहळू उघडतो, फक्त त्याकडे शांतपणे पाहण्याची तयारी हवी. माझं एकच सांगणं आहे, स्वतःला कधीच कमी समजू नका. जी माणसं तुम्हाला नाकारतात, जी परिस्थिती तुमच्यावर विश्वास ठेवत नाही, त्यांच्यामुळे तुम्ही डगमगू नका. एक झाड फळ देतं तेव्हा कोणी त्याच्या मुळांकडे पाहत नाही, पण त्या मुळांमुळेच संपूर्ण झाड जगाला फळ देत असतं. तुमच्या हृदयात खूप काही दडलेलं आहे. ते दुःख, तो गोंधळ आता सोडून द्या, कारण आता तुम्ही भगवंताकडे शरण गेलेले आहात. आज तुमच्या आयुष्यात जे काही येत आहे ते बदल घेऊन येत आहे आणि त्या बदलाचं स्वागत तुम्हालाच करायचं आहे. तुमचं आयुष्य छोटं नाही, तुम्ही क्षणिक नाहीत. तुमचं अस्तित्व या संपूर्ण विश्वाला अर्थ देणार आहे. आणि जेव्हा अंधार फार दाट असतो तेव्हाच तो संकेत असतो की प्रकाश अगदी जवळ आहे. आज फक्त एवढंच, पण हे शब्द विसरू नका. माझं प्रत्येक वचन हे तुमच्यासाठीच आहे. माझं मन तुमचं संरक्षण करत आहे. आतून तुटलेलं वाटत असलं तरी बाहेरून शांतता ठेवा, कारण ज्याने स्वतःला जिंकलं त्यानेच जग जिंकलं. स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. जेव्हा संपूर्ण जग तुमच्यावर शंका घेतं तेव्हा तुमचाच आत्मविश्वास तुम्हाला पुढे घेऊन जातो. आत्मविश्वास म्हणजे बाहेरचं प्रदर्शन नाही, तर आतलं आत्मज्ञान आहे. आणि ते आत्मज्ञान माझ्या स्मरणात आहे, माझ्या नामस्मरणात आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्या तुमचं आयुष्य संपवायला नाही, तर तुम्हाला खरं जगायला शिकवायला आलेल्या असतात. प्रत्येक संकट एक शिकवण घेऊन येतं. तुम्ही ती शिकवण स्वीकारली तर तुम्ही वाढता, आणि जर फक्त त्रास म्हणून पाहिलं तर तिथेच थांबता. म्हणून संकट आलं की घाबरू नका, डगमगू नका. फक्त डोळे मिटा आणि नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. हे नाव उच्चारताच तुमच्या शरीरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ती ऊर्जा तुमचं मन शांत करते, विचार स्थिर करते आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद देते. कधी कधी लगेच सगळं समजत नाही, पण काळाच्या ओघात त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ उमगतो. म्हणून आयुष्याचे धडे आनंदाने स्वीकारा. काही गोष्टी समजत नसतील तर संयम ठेवा. मी तुमच्या पाठीशी आहे. जेव्हा मन म्हणतं इतके दिवस प्रार्थना करूनही काहीच बदलत नाही, तेव्हा मी हसतो, कारण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता, पण स्वतःवर नाही. आणि हेच मी तुम्हाला शिकवतो. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्ही देवाचंच स्वरूप आहात. तुमचं मन उदास असेल, निराश असेल, कोणीही सोबत नसेल, तरी एक दरवाजा कायम उघडाच असतो, तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण.
माझ्या नावात इतकं सामर्थ्य आहे की ते उच्चारल्यावर तुमचं मन, शरीर, विचार आणि भावना सगळं बदलायला लागतं. हळूहळू पण कायमस्वरूपी. नशीब म्हणजे योग्य वेळी योग्य पाऊल उचलणं. आणि ती वेळ ओळखणं म्हणजे शहाणपण. आणि हे शहाणपण येतं जेव्हा तुम्ही माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवता. ज्या क्षणी तुम्ही म्हणता, स्वामी आता सगळं तुझ्यावर सोपवलं, त्या क्षणी अडथळे वितळायला लागतात आणि नव्या प्रवासाची सुरुवात होते. पैसा, प्रेम, शांतता, आनंद, जे काही हवं आहे ते सगळं स्वामींच्या चरणी शक्य आहे. पण त्यासाठी पहिलं पाऊल आहे मन निर्मळ ठेवणं. मनात द्वेष असेल तर काहीच घडणार नाही. मुखात नामस्मरण आणि मनात स्वामी माऊली असतील तर अशक्य गोष्टीही शक्य होतात. जर तुमच्या देवावर विश्वास असेल तर हा संदेश 6 जणांना शेअर करा. कारण त्या 6 तुम्ही एक असाल ज्याला आशीर्वाद सर्वात आधी मिळेल. बाळा, तुमचं नशीब खराब नाही. उलट खूप उज्ज्वल आहे. कारण आता तुमच्या नशिबात यश, पैसा, प्रेम आणि शांतता लिहिलेली आहे. फक्त विश्वास ठेवा, मन शुद्ध ठेवा, स्वतःला माफ करा आणि नव्याने सुरुवात करा. प्रेमाने केलेली प्रार्थना आणि पूर्ण श्रद्धेने केलेली विनंती कधीच वाया जात नाही. कारण मी तुमच्या अंतःकरणातच आहे. काही बदल कठीण वाटतात पण ते आवश्यक असतात. जसं झाड वाढण्यासाठी थोडं वाकावं लागतं तसंच जीवनातही घडतं. संकट येतात पण टिकत नाहीत. कारण माझं नाव त्यांच्या पुढे उभं असतं. माझं नाव म्हणजे अमर्याद शक्ती, अखंड विश्वास आणि तुमचं संरक्षण. आजपासून स्वतःशी वचन द्या, मी कधीही घाबरणार नाही. मी कधीही वाईट करणार नाही. मी थांबणार नाही. मी माझं कर्म करत राहीन आणि माझ्या स्वामींवर विश्वास ठेवत चालत राहीन. माझ्या भक्तांनो, जेव्हा सगळं थांबल्यासारखं वाटतं तेव्हाच खरी परीक्षा सुरू असते. आणि त्या क्षणी मी तुमच्याकडे पाहतो. तुम्ही सगळ्यांपासून दूर गेलात तरी माझ्याजवळ या मी तुमचं प्रत्येक दुःख ऐकतो आणि त्याचं उत्तर तुमच्या अंतःकरणात देतो. शांतता ही कमजोरी नाही, ती माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाची खूण आहे. प्रत्येक वाईट अनुभव हा मोठ्या चांगल्या बदलाची चाहूल असतो. तुम्ही फक्त विश्वासाने पुढे चालत राहा. आज जरी जीवन कठीण वाटत असलं तरी उद्याचं भविष्य उज्ज्वल आहे. अंधार कितीही दाट असो, एक छोटी ज्योत सगळं बदलू शकते. आणि ती ज्योत म्हणजे तुमचा विश्वास. प्रत्येक क्षणी मी तुमच्यासोबत आहे. तुमचे अश्रू, तुमची प्रार्थना, तुमचं दुःख सगळं माझ्या लक्षात आहे. डगमगू नका. तुमचं भाग्य आता बदलणार आहे. हा संदेश योगायोग नाही, ही स्वामींची हाक आहे. ज्या दारांनी तुम्हाला नाकारलं ती दारं आता आपोआप उघडतील. जे मार्ग हरवले होते ते स्पष्ट दिसू लागतील. तुम्हाला आता एकटं चालावं लागणार नाही. स्वामी तुमच्यासोबत चालणार आहेत. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी काळरात्र संपली आहे. नवीन संधी, नवीन आनंद, नवीन उजाळा आता तुमच्यासाठी येत आहे. फक्त विश्वास ठेवा आणि मन निर्मळ ठेवा. जर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी स्वामींचं लाडकं लेकरू आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. हा संदेश तुमच्या आत जागी झालेल्या ऊर्जेचा आहे, जी तुला पुढे जाण्यास, निर्णय घेण्यात आणि बदल स्वीकारण्यास प्रेरित करते. स्वामी सांगतात, आता फक्त विचार न करता धैर्याने पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. पण उत्साहासोबत जाणीव आणि संयम ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे. तू ज्या शांततेने आज समस्यांकडे पाहतोस, त्या शांततेत तुझी खरी ताकद दडलेली आहे. मी तुला कधीच ओरडायला, लढायला किंवा जबरदस्ती करायला सांगितलेलं नाही. कारण जी शक्ती बाहेरून दाखवावी लागते ती शक्ती नसून असुरक्षितता असते. तुझ्यात जी ताकद आहे ती संयमातून जन्माला आली आहे. ती रागातून नाही तर समजूतदारपणातून उगम पावली आहे. मनाला वाटलं तर हा व्हिडिओ पुढे शेअर करा. तुमचे शब्द कमेंटमध्ये लिहा आणि आवडल्यास सबस्क्राईब करून आमच्या सोबत रहा. अनेक वेळा
तुझ्या मनात वादळ उठले, भीतीने तुला घट्ट धरून ठेवलं, जुन्या जखमा पाहून दुःख झालं. पण तरीही तू स्वतःला सावरलंस, हेच तुझं सामर्थ्य आहे. तू भावनांना दाबून टाकत नाहीस, ना त्यांच्या गुलाम होतोस. तू त्यांना समजून घेतोस आणि योग्य दिशेने वळवतोस. मी पाहतो, तू रागावर प्रेमाने विजय मिळवतोस, भीतीला धीर देतोस आणि अशक्तपणालाही आत्मसन्मान देतोस. हीच खरी ताकद आहे. लक्षात ठेव, जो स्वतःच्या आतल्या पशुत्वाला प्रेमाने वश करतो, तोच खरा योद्धा असतो. तू कोणावर सर्वस्व गाजवत नाहीस, तू त्याला जुळवून घेतोस. म्हणूनच लोक तुझ्याकडे ओढले जातात. तुझ्या शांततेत त्यांना आधार मिळतो. तुझ्या शब्दात त्यांना धीर मिळतो. तू आज शांत आहेस कारण तू कमकुवत नाहीस, तर तू परिपक्व आहेस. जेव्हा वेळ येईल तेव्हा हीच शांत ताकद डोंगर हलवेल. तोपर्यंत घाबरू नकोस, स्वतःवर विश्वास ठेव आणि माझ्यावर सोपव. तू खूप खोल आहेस, इतका खोल आहेस की लोकांना तुझं अंतःकरण समजत नाही. तुझ्या डोळ्यात जे शांत पाणी दिसतं, त्यांच्या तळाशी प्रेम, करुणा आणि समजून घेण्याची अमर्याद क्षमता आहे. मी तुला संवेदनशील बनवलं, कमकुवत करण्यासाठी नाही, तर जगाला बरे करण्यासाठी. तू इतरांच्या वेदना शब्दांशिवाय ओळखतोस आणि काही न सांगताही त्यांच्या मनात काय चालतं आहे, हे तुझ्या हृदयाला कळतं. ही साधी गोष्ट नाही, ही दैवी देणगी आहे. पण ऐक, सगळ्यांच्या अश्रूंना स्वतःच्या डोळ्यात साठवू नकोस. सगळ्यांच्या जखमा स्वतःच्या छातीत घेऊ नकोस. तू मदत करायला जन्माला आलास, पण स्वतःला विसरायला नाही. कधी कधी तू इतका देतोस की शेवटी स्वतःसाठी काही उरत नाही. तेव्हा तू थकतोस आणि लोकांना वाटतं तू बदललास. तू फक्त स्वतःकडे परत येत असतोस. तुझी अंतःप्रेरणा खूप शुद्ध आहे. ती तुला योग्य वेळी थांबायला सांगते, योग्य वेळी बोलायला सांगते आणि योग्य वेळी शांत राहायला शिकवते. लोक तुला भावनिक समजतात, पण त्यांना माहीत नाही. तू कोणावरही अन्याय करत नाहीस. तू ऐकतोस, तू समजून घेतोस आणि म्हणूनच लोक तुझ्या समोर स्वतःचं खरं रूप दाखवतात. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःची काळजी घेणं स्वार्थ नाही. स्वतःचं मन सांभाळणं पाप नाही. आणि स्वतःसाठी मर्यादा ठेवणं हे कमजोरीचं लक्षण नाही. जेव्हा तुझं मन थकतं, तेव्हा थांब, श्वास घे आणि माझं नाव घे. मी तुझ्या अश्रूंमध्येही आहे आणि तुझ्या शांत हास्यातही आहे. तू जसा आहेस तसाच पुरेसा आहेस. तुझी करुणा, तुझी शांती आणि तुझे प्रेम हेच तुझं खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे. आता थांबायची वेळ नाही. खूप दिवस तू विचार करत राहिलास, मनात योजना रेखाटत राहिलास, स्वप्नांना मनाच्या कप्प्यात जपून ठेवत राहिलास. पण आता तुझ्या मनात, तुझ्या आत एक ओढ आहे, नव्या वाटांची, नव्या अनुभवांची आणि तुला पूर्णपणे जगण्याची. तुला स्थिर बसवत नाही काहीच. एकाच ठिकाणी थांबायला तुझं मन तयार नाही, कारण तुझा आत्मा प्रवासासाठी बनलेला आहे. भिवू नकोस. ही अस्वस्थता चुकीची नाही. हीच तुझी हाक आहे. पण ऐक, उत्साह आणि उतावळेपणा यात फरक असतो. मी तुला धावायला सांगतो, पण डोळे बंद करून नाही. तुझ्या आत्मविश्वासावर मला पूर्ण विश्वास आहे, पण प्रत्येक पाऊल जाणीवपूर्वक टाक. तू लोकांना आकर्षित करतोस, कारण तुझ्या शब्दात चैतन्य आहे, तुझ्या हालचालींमध्ये आत्मविश्वास आहे. लोक तुला पाहून म्हणतात, हा वेगळा आहे. पण लक्षात ठेव, सतत जळणारी ज्योत जर स्वतःची काळजी घेत नाही, तर ती स्वतःलाच संपवते. म्हणून धाव, विश्वास ठेव, पण विश्रांती घ्यायला विसरू नकोस. स्वप्नांचा पाठलाग कर, पण स्वतःपासून पळू नकोस. कधी कधी थांबायचं, कधी वळायचं आणि कधी सरळ पुढे जायचं, हे तुझ्या अंतःकरणाला माहीत आहे. त्याच्यावर विश्वास ठेव. हा काळ बदलाचा आहे. हा काळ हालचालीचा आहे. हा काळ मी करू शकतो असं जगाला दाखवण्याचा आहे. मी तुझ्या पाठीशी आहे आणि गरज पडली तर तुला थांबवणाया हातातही आहे. अनुभव घे, पण लक्षात ठेव, तू कुठेही गेला तरी माझं नाव
तुझ्या हृदयात असू दे. श्री स्वामी समर्थ स्वामी आश्वासन देतात की तू जिथे जाशील, जे काही करशील, तू एकटा नाहीस. धाडसाने पुढे जा, अनुभव घे, बदल स्वीकार. पण प्रत्येक वेळी स्वामींचे स्मरण ठेव, कारण खरी दिशा, संरक्षण आणि संतुलन हे सगळं त्यांच्याच उपस्थितीत मिळतं. स्वामी भक्त हो. स्वामींचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि सबस्क्राईब करा.